लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा 12 नोव्हेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. आजच्या भागामध्ये तुम्हाला कोण बरोबर वाटतंय आणि कोण चूक वाटतंय हे मला कमेंटमध्ये नक्की कळवायचंय. बघा, सुरुवातीलाच त्यांनी दाखवलं की काव्य सहज बोलून जाते की ताईने मला सांगितलं होतं, आणि हे सगळं रम्याच्या बरोबर पथ्यावर पडलं. रम्या लगेच म्हणते झालं, हिला सगळं माहित होतं आधीच. बघा, या दोघी बहिणींनी सासू सासऱ्यांना तर काही सांगितलंच नाही, पण काय रे पार्थ, तुझ्या बायकोने तुला काही सांगितलं नाही का? आता काव्य बिचारी कावरी बावरी होऊन म्हणते पार्थ ते मी. आता पार्थला चिडायचा चान्स मिळालाय. पार्थ म्हणतो बस करा आता, तुम्हाला हे सगळं माहित होतं ना काव्या, तुम्ही मला का नाही सांगितलं? काव्य आता एक्सप्लेनेशन द्यायला लागते, तेव्हा जोरात ओरडतो पार्थ इनफ, आणि ती घाबरते ना, मी पण घाबरले बाबा. नंदिनी पण घाबरली. आता पार्थ एवढ्या जोरात ओरडला आणि म्हणाला इनफ काव्या इनफ. आता कोणीच काही बोललेलं नाहीये पार्थ ओरडलेला असताना, पण फक्त वसू आत्या वटवट करायला लागतात. बाई बाई, मला वाईट वाटायला लागलंय. आश्चर्य नाही वाटत आहे म्हणा, काय आहे या पोरींना सवयच आहे लपवा छपवी करायची. या मोहितेच्या पोरी घरात आल्या आणि लपवा छपवीन खोटं बोलणं चालू झालं आपल्या घरात. यांचे संस्कारच असे, त्याला काय करणार? काव्य धावून जाते वसू आत्याच्या अंगावर आणि म्हणते ओ आत्याबाई, माझ्या आई वडिलांवर जायची गरज नाही हा. वसू आत्या म्हणतात गप्पा बस गा, या आधी आमच्या घरात हे अशी लपवा छपवी कोणी केली नव्हती, कोणी खोटं बोललं नव्हतं आमच्या घरात. लगेच नंदिनी म्हणते हे बघा वसू आत्या, लपवा छपवीची सुरुवात तुम्ही केली बरं. वसू आत्या म्हणतात अगोबाई आता काय केलं मी, करून चवरून बारी बोलतात. अगोबाई आता काय केलं मी. नंदिनी म्हणते जीवा घरात बसून असतात, ते काही काम करत नाही, हे कोणी उकसवलं जीवाला? तुम्हीच उकसवलं ना. काव्या म्हणते भास्कर काकांना हाताशी घेऊन हे सगळं यांनीच केलं असेल, कशावरून? आता काव्या बरोबर बोलली बरं का. लगेच रम्याला वाटतं आपलं भांडं फुटतं का काय. रम्या लगेच म्हणते ए काव्या, बिलकुल बोल नकोस मध्ये मध्ये. आणि तू ए नंदिनी, आम्ही नुसतं बोललो म्हणजे तुम्ही काय वाटेल ते विकून यायचं का? तो जीवा काही पण विकून आला, काय काय केलं, काय बोलताय तुमचं, तुम्हाला तरी कळतंय का? आता उगाच कुठल्या कुठे चर्चा चाललेली असते बरं का, ते विक्रमला कळतं. विक्रम म्हणतात बस 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 करा, काय आरडाओरडा चाललाय तुमच्या सगळ्यांचा. आता या घरातली लोक मला सगळीच अनोळखी वाटायला लागली आहे, सगळेच एकमेकांपासून सगळं लपवत आहे. काय ग नंदिनी, तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. आणि जीवा, तू तर आता माझ्या नजरेतनं उतरलायस. प्रेक्षकांनो, खरं पाहायला गेलं तर मला असं वाटतंय बरं का, जीवाची चूक आहे, पण तसं पाहायला गेलं तर त्याची बिचाऱ्याची काहीच चूक नाहीये. एक्सप्लेन करते तुम्हाला नेमकं काय प्रकरण आहे. जीवा म्हणतो बाबा बाबा मला एक चान्स द्या, मी सगळं ठीक करेल बाबा, मी सगळं ठीक करेल, मला फक्त एकच संधी द्या ना बाबा, प्लीज शेवटची संधी द्या. बिचारा जीवा धडपड करतोय प्रेक्षकांनो, त्याच्या आई वडिलांच्या नजरेतून तो उतरू नये म्हणून. पार्थ म्हणतो काय रे बाबा, ए जीवा, काय काय प्लॅनिंग आहे तुझं, कसं करणार आहे सगळं ठीक? जीवा, अरे विकटिक करणं सोपं असतं, कमवायला फार अवघड असतं रे. हार नाही विकला तू, तू जागा नाही विकली, आम्हा सगळ्यांचा विश्वास मोडला तू जीवा. खरंय प्रेक्षकांनो, विकणं सोपं असतं, कमवणं खूप अवघड असतं. जीवाला ते रिअलाइज झालंय. जीवा म्हणतो हो दादा, माझं खरंच चुकलंय, मला ते कळतंय रे, मला हवी ती शिक्षा द्या, तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे, पण मी तुम्हा सगळ्यांचा विश्वास परत मिळवेल. त्याला पश्चाताप झालाय, खरं तर हे इनफ आहे. पण बघा, जीवा पुढे म्हणतो बाबा मी आता काहीच प्रश्न विचारणार नाही, फक्त तुम्ही सांगा मला की काय करायचंय. आता विक्रम म्हणतात ठीक आहे, मी सांगेल ते करशील तू? जीवा म्हणतो हो बाबा, मी सगळं करेल. विक्रम म्हणतात मग आता मी सांगेल तसंच करायचंय तू, उद्यापासनं तू ऑफिसला यायचंय. आता जेव्हा विक्रम असं म्हणतात तेव्हा नंदिनीला भलतं वाईट वाटलं बरं का. नंदिनी तर का ड्रामा करते ते कळलंच नाही मला. विक्रम म्हणतात उद्या ऑफिसमध्ये यायचं आणि मान मोडेपर्यंत काम करायचं. जीवा, मी जे काम सांगील ते करायचं, मी सांगीन ते आणि मी जे देईन ते काम करायचं. आणि सगळ्यात आधी ऑफिसला तू येशील आणि सगळ्यात शेवटी ऑफिसमधनं तू जाशील. आणि यात जर काही चूक झाली ना जीवा, याद राख. जीवा म्हणतो नाही बाबा, मी काहीही चूक करणार नाही, आय प्रॉमिस यू. लगेच ही नंदिनी मध्ये पडते आणि म्हणते जीवा, अहो हे काय बोलताय तुम्ही, नाही होणार काय, नाही होणार. हे बघा बाबा प्लीज, तुम्ही काही सांगा, दुसरी कुठलीही शिक्षा द्या, पण जीवाला ऑफिसला नका पाठवू. नेमकं नंदिनीला काय करायचंय प्रेक्षकांनो? नंदिनी पुढे म्हणते जीवाचा जीव गुदमरतो ऑफिसमध्ये, त्यांची स्वप्न वेगळी आहेत. आता जेव्हा ही असं बोलत असते तेव्हा वसू आत्या आणि रम्या हसत असतात. विक्रम म्हणतात नंदिनी, त्याने स्वतःच्या स्वप्नांची स्वतःच्या हाताने माती केली आहे. जीवा, आता तुला पुन्हा संधी मिळणार नाही.
तू उद्या ऑफिसमध्ये यायचं म्हणजे यायचं, तू उद्या ऑफिसमध्ये जाणार म्हणजे जाणार आणि यात काही बदल होणार नाहीये जीवा. प्रेक्षकांनो, कोणाकोणाला विक्रमचा निर्णय पटलाय? मी अगदी मनापासून सांगते की मला विक्रमचा निर्णय खूप पटलाय. शेवटी जे एका वडिलांना कळतं ना, ते कोणालाच कळू शकत नाही आणि त्यांच्या भावना कोणी समजूही शकत नाही प्रेक्षकांनो. फक्त एका वडिलांनाच माहितीये नाकर्ता मुलगा घरात असल्यावर काय दुःख होतं ते. आता इथून पुढे ना, त्यांनी विक्रम आणि मानिनीचा जो संवाद आहे ना, तो खूपच सॉलिड दाखवलाय हा. आजचा एपिसोड पण मला लई भारी आवडला बघा. कालचा सुद्धा छान होता आणि आजचा एपिसोड छान आहे. विक्रम एवढंच बोलतात आणि तिथून निघून जातात. प्रत्येक जण भांबवल्यासारखं एकमेकांकडे बघतं. कसं असतं ना प्रेक्षकांनो, प्रत्येकाची भूमिका अगदी खऱ्या आयुष्यात पण वेगवेगळी असते. आता शेवटी मानिनी ही आईच आहे. तिला तिच्या मुलांची बाजू घेणं हे गरजेचं वाटतं आणि तसं तिचं कर्तव्यच आहे. मानिनी आता खोलीत जाते आणि विक्रमवर ओरडून म्हणते, असं कसं वागू शकता तुम्ही विक्रम? तडकाफडकी निर्णय घेतला तुम्ही. विक्रम म्हणतात, हे मानिनी, मला तुझं लेक्चर नकोय आणि तुझं मातृप्रेम त्याहूनही नकोय. माझा डिसिजन फायनल आहे. जीवा ऑफिसमध्ये उद्या जाणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मानिनी म्हणते, असं काय करताय विक्रम? आपण असं वागतो का कधी मुलांशी? आपण असं कधी करतो का? मुलांवर सक्ती करणारे आईबाप आपण नाही आहोत. मानिनी म्हणते, अहो, मुलांवर सक्ती करणारे आईबाप आपण नाही आहोत. आपण आईंचा वाढदिवस आज साजरा करत होतो. त्यांची शिकवण काय होती? मुलांच्या आयुष्यात त्यांनी काय करावं हा सर्वस्वी निर्णय मुलांचा असतो. आई असंच म्हणायच्या ना, आणि तुम्ही आजच्या दिवशी त्यांची शिकवण विसरताय. आता विक्रम किती छान बोलतात बघा. विक्रम म्हणतात, आईची शिकवण मी विसरतोय याचं तुला वाईट वाटतंय का ग मानिनी? आणि तुझा पोरगा आईचा हार विकून आला ते काही नाही वाटलं का तुला? मानिनी म्हणते, हो हो, कळतंय मला. जीवाने जे केलंय ते चुकीचं केलंय. अहो, मी पण दुखावली गेलीये त्याच्या या कृत्यामुळे. पण त्याच्या जागी जाऊन तुम्ही विचार करा. त्याने जे काही केलंय ते स्वतःच्या स्वार्थासाठी नाही केलं, बायकोसाठी केलं. आनंद निवासमध्ये राहणाऱ्या अनेक निराधार माणसांसाठी त्याने हा निर्णय घेतला. विक्रम म्हणतात, हे बघ मानिनी, त्याने आनंद निवास वाचवलं ना, त्याचा आनंद मला पण झालाय. मानिनी, अगं त्यासाठी एक रकमी पैसा द्यायची ताकद होती का त्याची? होती का त्याची कुवत? अगं, आपण गोष्टी विकायसाठी घेतो का मानिनी? अगं, आपण मुलांसाठी हे कशासाठी करतो, प्रॉपर्टी वगैरे? त्यांना सुचलं आणि त्यांनी ते विकून टाकावं म्हणून? अगं काय ग मानिनी, अगं त्याला लाज का वाटली मला विचारायची? अगं मी बाप आहे ना त्याचा. अगं विचार कर, आज मी जिवंत आहे तर ही गत्य आहे त्याची. उद्या आपण मेलो तर सगळं फुकून टाकतील आपल्या मागे. तुला कळत नाही का मानिनी? वाकड्या वाटेने जायपेक्षा त्याने मला बोललं असतं तर काय हरकत होती, सांग ना. मानिनी म्हणते, हो बरोबर आहे, त्याने तुम्हाला सांगायला हवं होतं हे मान्य आहे. त्याची चूक झाली आहे. पण तुम्ही सुद्धा त्याला ऑफिसला जायला सांगून चूक करू नका. आता प्रेक्षकांनो, मानिनीचं जे म्हणणं आहे ना, ते या क्षणाला चुकीचं आहे. ऍटलिस्ट जीवाला एक संधी द्यायला पाहिजे काम करायची, असं मला मनापासून वाटतं बरं का. आता विक्रम म्हणतात, काय ग मानिनी, अगं काय बोलते तू? तो ऑफिसला जातोय त्यात चुकीचं काय आहे? मानिनी म्हणते, अहो तुम्ही म्हणता ना नेहमी की माणसाने स्वतःच्या मापाचे जोड वापरले तर पाऊल अडखळत नाही, आणि तुम्ही स्वतःच मापाचे नसलेले जोड त्याच्या पायात अडकवताय. विक्रम म्हणतात, हो अडकवतोय. न होणाऱ्या चपलांची जोडी नाही, त्याच्या पायात सक्तीची जोडी अडकवतोय मी. अगं मानिनी, तो जर या स्पीडने जगत राहिला ना तर रस्त्यावर येईल तो. आपण आहो तोपर्यंत जगवू त्याला. पण बायको आणि भाऊ किती काळ लक्ष देणार आहेत त्याच्याकडे? सांग, तूच सांग मला, पटतंय का तुला? हे बघ, आता जीवाला हे सगळं पटवून देण्याची हीच वेळ आहे. त्याला काम करू दे मानिनी. आणि तसंही मी त्याला ऑफिसमध्येच पाठवतोय, जंगलात नाही. आणि त्याला नाही जमलं, चुकलं, विसरला तो, तर मी आहे ना त्याला सांभाळायला. मानिनी म्हणते, हो मला कळतंय, तो अडखळला तर तुम्ही आहात सावरायला. पण त्याच्या मनाविरुद्ध तो आयुष्य जगला तर त्याचं काय होईल ते बघायची तयारी आहे का तुमची? विक्रम म्हणतात, हो आहे, माझी सगळी तयारी आहे. अगं, मुलांना त्यांचा त्यांचा वेळ देऊन झालाय. मुलं पाण्यात पडतील, त्यांचं पोहायला शिकतील, हे सगळं करून घ्यायची आणि द्यायची वेळ गेली आता मानिनी. आणि आपण त्याला हवा तेवढा वेळ दिला होता मानिनी. अगं मानिनी, त्याचं आभाळ तो शोधेल, हे सगळं बोलायची वेळ आता निघून गेली आहे. आता बाप म्हणून मला ठामपणे त्याच्या मागे उभं राहावं लागेल. त्याने ठरवलंय त्याच्या पायाखालची जमीन काढून घ्यायची, पण आता त्याला ठामपणे थांब असं मला म्हणावं लागणार आहे बाप म्हणून. मानिनी म्हणते, अहो असं काय करताय? हे फरक तुम्हाला कळत नाहीये का? थांब म्हणणं आणि संपवणं यात फरक आहे विक्रम. का तुमच्या लक्षात येत नाहीये हा फरक?
त्याच्या मनाविरुद्ध त्याला काम करायला लावलं तर त्याच्यातलं चैतन्य निघून जाईल अहो. जीवामधला गोडवा निघून जाईल अहो. मानिनी हे पोटतिडकीने विक्रमला सांगत असते, पण विक्रम मात्र त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत प्रेक्षकांनो. विक्रम म्हणतात, असं काहीही होणार नाही मानिनी. अगं, जीवाला जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून बाप म्हणून उचललेलं पाऊल आहे माझं. आणि तुला मी व्हिलन वाटलो ना तर मला काही त्याची फिकीर नाहीये, पण जीवाला घरातनं बाहेर पडून जग बघू दे. आणि मानिनी, त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव होऊ दे. त्याला वेळेची, कृतीची, त्याच्या वागण्याची, सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेऊ दे मानिनी. अगं, त्याशिवाय मी शांत बसणार नाहीये आता. विक्रमने त्यांचा निर्णय आणि फरमान सांगून टाकलंय प्रेक्षकांनो. आता मानिनीला आलंय टेन्शन. कसं असतं प्रेक्षकांनो, आता जीवाला म्हणजे जीवाचं बरंच वय झालं असं म्हणायला हरकत नाही, तसं तो म्हातारा नाही झालाय, पण तरी सुद्धा त्याला हवा तो वेळ आतापर्यंत विक्रमने दिलाय. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता तो एक जबाबदार आहे, संसाराला लागलाय. उद्या ते गेल्यानंतर त्याचं कसं होईल? साहजिक आहे ना प्रेक्षकांनो. आई वडील आहेत तोपर्यंत सांभाळून घेतात, नंतर काय होणार मुलांचं, ही काळजी आई वडिलांना असतेच ना. मला विक्रमचा निर्णय आवडलाय आणि जीवाने पण तो एक्सेप्ट केलाय. बरं, आता नंदिनी बघा एवढी रडते पडते जीवासाठी. आता हिचाच आग्रह होता ना, माझा आनंद निवास तुम्ही घातलं जीवा, सगळं विकून टाकलं, असं केलं. हीच त्या जीवाच्या मागे लागली होती आणि आता बघा ती रडते. ठीक आहे, तिला वाटत असेल प्रेम वगैरे जीवाबद्दल, असो. आता नंदिनी म्हणते, जीवा बोला माझ्याशी, तुम्ही का खोटं बोललात? तुम्ही मला खरं खरं का नाही सांगितलं? अहो, हे अशा वाईट पद्धतीने बाहेर आल्यामुळे तुमचं नुकसान झालं जीवा. अहो, मी तुम्हाला असं मनाविरुद्ध कामावर जाताना नाही बघू शकत, शक्यच नाहीये जीवा. तुम्हाला आठवतं ना, अहो तुम्हीच कवितेत लिहिलं होतं की नोकरीचा शर्ट खुंटीला टांगून असतो, पण त्याला त्याला फक्त कुर्त्यात वावरायला आवडतं. आता त्याने कविता केलेली असते प्रेक्षकांनो, हे दोघं रेस्टॉरंटमध्ये असताना. आता या नंदिनीला ते आठवतं आणि ती ते सगळं आठवून इमोशनल झालेली दाखवली आहे. पण माझं म्हणणं, नंदिनीनेच हट्ट केला होता की जीवा तुम्ही व्यवहारात चुकलात, माझ्याशी बोलू नका. आता त्यानं बिचाऱ्यानं कोणता कोणता प्रेशर घ्यावा, तो आधीच किती प्रेशरमध्ये होता जीवा, त्यामुळे त्याने हे पाऊल उचललं घाई गडबडीमध्ये. पण त्याचं चुकलं, त्याने त्याच्या आई वडिलांना सांगायला हवं होतं, असं माझं मत. जीवाची ती कविता अप्रतिम होती. आता ही नंदिनी म्हणते, नाही तुम्ही तो कलेचा कुर्ता खुंटीवर टाकून नोकरीला चाललाय जीवा. नाही नाही, मी असं नाही होऊ देणार. मला आता असं वाटतंय की तुम्ही तुमच्या मनाला जे वाटेल ते तुम्ही करावं, जी तुमची इच्छा आहे ते तुम्ही करावं. मी तुमच्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. मी बाबाशी जाऊन बोलते, त्यांच्या हातापायात जोडते, पण प्लीज जीवा, तुम्हाला मी अशी कामावर जाताना नाही बघू शकत. आता जीवा म्हणतो, एक करशील नंदिनी? नंदिनी म्हणते, बोला ना, तुम्ही सांगाल ते करील. आता लगेच जीवा हळूच म्हणतो, माझा तो व्हाईट शर्ट आहे ना, ऑफिसला जाताना मला लागेल, तो प्रेस करून ठेव. नंदिनी म्हणते, असं का बोलताय तुम्ही जीवा? आता जीवा म्हणतो, आणखीन काही फॉर्मल शर्ट लागतील, उद्या ऑफिसला जायचंय मला. आता जीवा जरा रियालिटीमध्ये आलाय, पण नंदिनीला हे एक्सेप्ट नाहीये. नंदिनीला असं वाटतंय की जीवाने त्याची स्वप्न पूर्ण करावीत. नंदिनी म्हणते, नाही नाही, त्याची काही गरज नाहीये, मी बोलते बाबांशी. आता जीवा म्हणतो, नंदिनी एक काम करशील, ऑफिसला सकाळीच जायचंय, लवकर उठवशील का मला? नंदिनी म्हणते, अहो जीवा काय बोलताय तुम्ही, असं काय एकटे बडबड करताय? अहो मी तुमच्याशी काय बोलते तुम्हाला ऐकू नाही येते का? जीवा असं काय करताय तुम्ही? बघा माझ्याकडे, तुम्ही जीवा आहात जीवा. मी आनंद निवासच्या वेळेला किती किती हरून गेले होते, तेव्हा तुम्हीच मला उत्साह दिला. तुम्हीच सांगितलं ना की बाहेरच्या लोकांना मी सिद्ध करून दाखवेल. नाही जीवा नाही, मी तुम्हाला असं हरवून बसलेलं नाही बघू शकत. जीवा मात्र नंदिनीचं काहीच ऐकून घेत नाहीये. तो म्हणतोय, नंदिनी उद्या ऑफिसला जाताना माझ्या हातावर दही साखर देशील? नंदिनी म्हणते, असं काय करताय जीवा, काय एकटे बडबडताय? अहो मी तुम्हाला अशा अवस्थेत नाही बघू शकत, मला हसरे आणि खेळकर जीवा हवेत जीवा, प्लीज. जीवा म्हणतो, उद्याची तयारी मला करावी लागेल. मला ना दरवेळी माझ्या वेंधळेपणामुळे काही ना काही गडबड करतो मी, मला आता तशी गडबड नाही करायची आहे. मला आता व्यवस्थित डोकं जागेवर ठेवून काम करायचंय. नंदिनी जमेल ना मला? हो हो जमेल जमेल, निदान हे तरी मला जमवावंच लागेल. आता बिचारा जीवा असं म्हणतो. जीवा असा एकटाच बडबडतो आणि चालला जातो तिथून. काय ना प्रेक्षकांनो, बेसिकली ना मालिकेमध्ये जीवा हे कथानक आणि हे कॅरेक्टर खूपच इंटरेस्टिंग आहे बरं का. मुळातच सोन्याचा चमचा घेऊन हा जन्माला आलाय. त्यातनं वडील एवढे म्हणजे कर्तव्यदक्ष आहेत, भाऊ कर्तव्यदक्ष आहे, त्यामुळे याला कधी काही काम करायची गरजच पडली नाही. आता मोठा झालाय त्यामुळे सगळी नावं ठेवतात. शेवटी विचारतात असतं लोक मोठं झाल्यावर, काय बाबा तुमचा मुलगा काय करतोय?
प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक वयाची स्टेज असते. तसं पाहायला गेलं तर या विषयावर चर्चा केली तर आपला व्हिडिओ पण कमी पडेल. पण मालिकेने जो विषय निवडलाय तो अतिशय सुंदर आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कधी-कधी खूपच छान दाखवतात ही मालिका आणि कधी-कधी नको इतकं बोर करतात. असो मालिका आहे, मनोरंजन आहे, कमी जास्ती व्हायचंच. तर आता जीवा नंदिनीला एवढंच काय ते बोलतो आणि चालला जातो तिथून. आता नंदिनीला वाईट वाटतंय. आता कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं आहे हे आपण लगेच जज करू शकत नाही. या बाबतीत प्रत्येकाची आपापली मतं असू शकतात. त्यावरती आता बघा इकडे काव्या आणि पार्थचं भांडण दाखवलंय. काव्या पार्थला मनवत असते आणि म्हणत असते, असं काय करतात देशमुख, माझ्याशी बोला ना काहीतरी. पार्थला आलाय राग काव्याचा. काव्या म्हणते, चिडा, माझ्यावर वाटेल तसं चिडा, जे वाटतं ते बोला, मला माहितीये तुम्हाला राग आलाय. आता पार्थ चिडून उभा राहतो आणि म्हणतो, तुम्हाला माहितीये ना मला लपवाछपवी करायला आवडत नाही. काव्या म्हणते, हो मला माहितीये. पार्थ म्हणतो, माहितीये तर तसं वागत का नाही तुम्ही? काय हो काव्या, तसं असेल तर मला स्पष्टपणे सांगा, मी तुमच्याकडनं काहीच अपेक्षा करणार नाही. असं म्हणून तो निघून जात असतो. काव्या त्याला हात लावून थांबवते तेव्हा म्हणते, सॉरी. हे बघा पार्थ, अहो मला कळतंय तुम्हाला माझा खूप राग आलाय, सॉरी. माझ्याकडे बघा, मी कान धरते. पार्थ म्हणतो, मला एक गोष्ट सांगा, आतापर्यंत मी एवढा कधी चिडलो तुमच्यावर? काव्या म्हणते, नाही नाही चिडलात कधीच पार्थ. पार्थ म्हणतो, तुम्हाला माझी भीती वाटते? काव्या म्हणते, नाही वाटत. पार्थ तिला पुढे म्हणतो, आजपर्यंत तुम्ही माझ्या मनाविरुद्ध अनेक गोष्टी केल्या, मी एवढं कधी चिडलो का तुमच्यावर, असं कधी वागलो का तुमच्याशी? काव्या म्हणते, हो तुम्ही असं कधीच वागले नाही पार्थ माझे. हो पार्थ, मी कित्येकदा सुरुवातीला तुमच्याशी खूप वाईट वागले, पण तुम्ही कधीच माझ्यावर आवाज नाही चढवला. काव्या म्हणते, नेहमीच तुम्ही माझ्याशी शांतपणे बोलत होतात पार्थ. पार्थ म्हणतो, तुम्हाला सगळं माहितीये ना काव्या, तरी सुद्धा तुम्ही असं का वागलात? मला मित्र समजता ना तुम्ही, तरी सुद्धा तुम्ही मला मित्र नाही मानत. तुम्ही खरंच माझ्याशी मैत्री केलीये ना काव्या, का फक्त फ्रेंडशिप बँड बांधायचा दिखावा केलाय? काव्या म्हणते, असं का बोलताय पार्थ तुम्ही? अहो तुमच्याशी मैत्री करायला माझा वेळ घेतला. मी मैत्री केली तेव्हा मनापासून केली, मी दिखावा नाही केला मैत्रीचा. पार्थ चिडून म्हणतो, दिखावा नाही केला? मग आनंद निवास बद्दल एवढी मोठी गोष्ट तुम्ही कशी काय लपवली माझ्यापासून काव्या? काव्या म्हणते, अहो पार्थ मी तुम्हाला सांगणार होते सगळं. पार्थ म्हणतो, मग का नाही सांगितलं तुम्ही सगळं? काव्या म्हणते, अहो त्या दिवशी मी तुम्हाला सांगायला आले होते. आता काव्याला ते आठवतं आणि काव्या बोलता बोलता थांबते असंही आठवतं तिला, म्हणजे त्याला लागतं ना पार्थला हाताला, त्यामुळे ती गप्प बसते. मग आता काव्या पुढे म्हणते, हे बघा पार्थ, मला नंदिनी ताईने सांगितलं होतं की सांगू नकोस, आणि पार्थ ऑलरेडी तुम्हाला खूप त्रास होत होता, मी तुम्हाला कसं सांगणार होते या त्रासामध्ये, सांगा बरं. आणि मुळातच काही दिवसांनी जन्मजयने आनंद निवास मिळवून दिलं नंदिनी ताईला, त्यामुळे आता सगळं ठीक झालं, म्हणून मी विचार केला की कशाला तुम्हाला त्रास द्यायचा. हे बघा पार्थ, मी ठरवून कुठलीच गोष्ट नाही लपवलीये तुमच्यापासनं. काव्या पुढे म्हणते, तेव्हा आपल्याही आयुष्यात बऱ्याच गोष्टी चालू होत्या. अहो तुम्ही जे काही केलं त्यामुळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात, त्याच दिवशी आनंद निवासचं प्रकरण घडलं होतं. मला सांगा, मी केव्हा सांगणार होते तुम्हाला हे सगळं? मी नंदिनी ताईने मला तेव्हा ते सगळं काहीच सांगितलं नाही, तेव्हा ती शांत बसली होती. पण काही दिवसानंतर गोष्टी अवघड होत गेल्या, तिला माझ्याशी काही बोलता आलं नव्हतं, तिने मला काहीच सांगितलं नव्हतं पार्थ. जेव्हा मला तिच्या चेहऱ्याकडे बघून कळलं की तिचं बिनसलंय, मला वाटलं की ती काहीतरी प्रॉब्लेम मध्ये, जेव्हा मीच तिला विचारत होते खोदून खोदून, तेव्हा तिने मला सांगितलं सगळं पार्थ. नंदिनी ताईने मला एका अटीवर सांगितलं होतं की मी घरात कोणाला काहीही सांगायला नाही हवंय. मग मी काय करणार होते पार्थ, सांगा बरं. मग लगेच पार्थ म्हणतो, आलं माझ्या लक्षात, ही सगळी लपवाछपवी आहे ना? काव्या म्हणते, नाही हो पार्थ, मी हे ठरवून नाही केलंय. अहो प्लीज माझ्याबद्दल गैरसमज नका करून घेऊ, मी माफी मागते तुमची हात जोडून. आता पार्थही हात जोडतो आणि म्हणतो, काही गरज नाहीये माफी मागायची. पार्थ आता हात जोडतो आणि काव्याला म्हणतो, मी पण तुमची माफी मागतो, मला कळलंय माझ्यावर कोणी विश्वास ठेवावा एवढी पण माझी लायकी नाहीये. काव्या चिडते आणि म्हणते, बस करा देशमुख, मी तुम्हाला काय बोलते, तुम्ही काय म्हणताय मला? पार्थ म्हणतो, हे बघा काव्या, तुम्ही तुमच्या बोलण्यातून सिद्ध करून दिलंय की मी तुमचा कोणीच लागत नाही. तुमचं कसं, तुम्ही आणि तुमची बहीण एकमेकांना सगळं शेअर करता, जीवा पण शेअर करतो नंदिनीला, आणि तुम्हालाही. नाही, माझ्यासाठी तर आयुष्यात तुमच्या जागाच नाहीये ना. नंदिनी पण आधी माझ्यासोबत सगळं शेअर करायच्या, बोलायच्या सगळं, पण आता तर त्या बोलतही नाही माझ्याशी. आणि माझा भाऊ जीवा,
त्याला एवढी मोठी गोष्ट माझ्याशी शेअर नाही करावी वाटली. काल मी त्याला सांगत होतो की अरे बाबा, माझ्या ऑफिसमधल्या पोराचं असं असं झालं, विकणं टिकणं सोल्युशन नसतं, हे सगळं त्याला मी समोर बसून समजवत होतो. पण तो आता काव्या म्हणते, अहो सगळं कळतंय पार्थ आम्हाला. अहो पार्थ, नाईलाज असतो कधी कधी कोणाचा. पार्थ म्हणतो, हो कळतंय ना मला नाईलाज असतो, पण तुमचा काय नाईलाज होता काव्या, कळलं मला. अहो हॉस्पिटलमधून आल्यावर तुम्ही मला हे सगळं सांगू शकला असता काव्या. काव्या चिडते आणि म्हणते, बस करा ना पार्थ, असं का बोलताय. पार्थ म्हणतो, काही नाही, मला समजलंय काव्या की मी तुमचा कोणीच लागत नाही. काव्या आता या वाक्यावर चिडून म्हणते, पार्थ काय बोलताय तुम्ही, तुम्हाला काहीच वाटत नाहीये का हे बोलताना. काव्या म्हणते, पार्थ तुम्ही असा विचार का करताय आता. पार्थ म्हणतो, तुम्हीच भाग पाडला मला असा विचार करायला. नाही, अख्खी दिवाळी आपण सोबत सेलिब्रेट केली काव्या, तुम्हाला एकदाही वाटलं नाही मला हे सगळं सांगावं. तुम्हाला काय करायचं ते करा, वाटेल तशी लपवाछपवी करा, आता मला काही सांगायलाही येऊ नका. पार्थ आता चिडून चालला गेलाय. आता काव्याला आलं टेन्शन, आता हे काय होऊन बसलंय. जीवाला आणि आता नंदिनी ताईला आणि आता पार्थला आणि मला सगळ्याच बाबतीत गैरसमज झालाय. काय करू मी आता. काव्या बिचारी टेन्शन मध्ये आली आणि एपिसोड इथेच संपलाय. आता पुढचा प्रोमो त्यांनी दाखवलाय. आता नंदिनी मनात नसूनही जीवासाठी सगळी ऑफिसची तयारी करते. ती आता जीवाला ऑफिसला जाताना म्हणते, जीवा तुमच्या मनातलं स्वप्न तुम्हाला पूर्ण करता आलं नाही, माझ्यामुळे तुम्हाला मनाविरुद्ध ऑफिसला जावं लागतंय, सॉरी जीवा. आता जीवा म्हणतो, हे बघ नंदिनी, अगं कोणा एकाचं जर स्वप्न पूर्ण करायचं असेल ना, तर मी तुझं स्वप्न पूर्ण करेल, मी जातो हं. नंदिनी म्हणते, असं नका म्हणू जीवा, मी येतो असं म्हणा. आता प्रेक्षकांनो, या वसू आत्याचं गौड बंगाल येणाऱ्या दिवसांमध्ये फुटेल असं मला वाटतंय. कदाचित काव्यालाच कळेल की वसू आत्याने हा सगळा तमाशा केला होता, असा एक माझा अंदाज आहे बरं का. आजचा एपिसोड छान होता की नाही. माझ्या परीने मी तुम्हाला छान सांगायचा प्रयत्न केलाय. माझा रिव्ह्यू आवडल्यास लाईक नक्की करा. प्रेक्षकांनो, मला कमेंट करून नक्कीच सांगा कुठल्या कॅरेक्टरचा मुद्दा तुम्हाला पटलाय. विक्रमचं वागणं पटलंय का, नंदिनीचा मुद्दा पटलाय का, जीवाचं वागणं बरोबर वाटलं का, पार्थचं चिडणं स्वाभाविक वाटलं का, हे मला नक्की नक्की कळवा. काय आहे ना प्रेक्षकांनो, कमेंट केल्यानं एकमेकांना की असं फॅमिली सारखा बॉन्ड तयार होतो, म्हणून म्हटलं कमेंट करत जा. छान वाटतं कमेंट आल्या तुमच्या की. कमेंट करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. ज्यांनी नसेल केले त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा, कारण लग्नानंतरचे फक्त खरेखुरे रिव्ह्यूज तुम्हाला याच चॅनलवर मिळतील. बाकीचे असे फेक देणारे आपल्या चॅनलवरती तुम्हाला मालिकेचे कधीच खोटे नाटे रिव्ह्यू बघायला मिळणार नाही. फक्त खरेखुरे रिव्ह्यूजच बघायला मिळतील. जे मालिकेत दाखवलंय तेच आपल्या रिव्ह्यू मध्ये तुम्हाला दिसेल. आणि प्रेक्षकांनो, तुमच्या कमेंट्स इथे ग्राह्य धरल्या जातील. नक्की सांगा आजचा एपिसोड कसा वाटला. खूप वेळ घेतला तुमचा आज. भेटूयात मंडळी उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.